नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या विधान परिषदेत बोलत आहेत. आपण थेट जाऊया. निर्माण होणार आहेत. मध्यंतरी मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाली. मायक्रोसॉफ्टनं भारतातील 1700 कोटीच्या मोठ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे ब्रँड येत आहेत, दिग्गज कंपन्या येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून भाई ही आपली प्रगती नाही महाराष्ट्राची. महाराष्ट्राला पसंती देत आहेत. थोडं जरा आपण वेगळ्या चष्म्यातून बघा, वेगळ्या अँगलनी बघा, विजननी बघा, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल असं बघायला पाहिजे. कोणती औद्योगिक गुंतवणूक प्रत्यक्षात येण्यासाठी किमान 3 वर्षाचा कालावधी लागतो. सभापती महोदय, परकीय निधी येण्यासाठी देखील काही वेळ लागतो. त्यामुळे थोडी श्रद्धासबुरी आपण ठेवतोच आणि म्हणून जे काय बोलतो ते फक्त आम्ही बोलत नाही तर ते करून दाखवतो. ही वस्तुस्थिती आहे. 2023 आणि 2024 मध्ये झालेल्या सामंजस्य करारापैकी 82% करार अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावर कार्यरत आहे. हे पण व्हेरीफाय करून घ्या. एमओयू होत असलेले 75% प्रकल्प उभारणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. काही सुरू झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. उद्योगांमुळे गुंतवणुकीसह मोठ्या प्रमाणात रोजगार येतील, लोकांच्या हाताला काम मिळेल, इथे बेरोजगारी कमी होईल आणि म्हणून हे देखील आमचं जे काही टार्गेट आहे ते अचीव करण्याचं काम आम्ही करतोय. 2026 ते 2030 या कालावधीसाठी आमच्या महायुती सरकारने महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये या धोरणातून 70,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल. 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. या ठिकाणी उद्योगांचा वाटा 2047 पर्यंत 30% व उत्पादन क्षेत्राचा वाटा 20% वाढवण्याचा एक आराखडा आपल्या सरकारने केलेला आहे. 1 कोटी MSME उद्योग सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. छोटे उद्योग, ॲनिमेशन, गेमिंग, VFX, XR धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण, रत्न आभूषण धोरण अशी अनेक धोरणं आपण जाहीर केलेली आहेत. यामधून लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. निर्यात वाढणार आहे. महाराष्ट्र जागतिक व्यासपीठावर अधिक सक्षम होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी भूखंड वाटपाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मिलाप ही ऑनलाईन प्रणाली देखील सरकारने सुरू केलेली आहे. आतापर्यंत 339 भूखंडाद्वारे 1424 एकर क्षेत्राचं वाटप उद्योगांना झालेलं आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. यामुळे उद्योगांना वेगाने जमीन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळते आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये देखील महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. हे यश म्हणजे आपल्या धोरणांची, आपल्या प्रशासनाची आणि आपल्या उद्योग विश्वाच्या क्षमतेची पावती आहे. सभापती महोदय, गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागामध्ये आज आपण इंटिग्रेटेड स्टील प्लांटसाठी 10,000 कोटींची गुंतवणूक आली. उद्योग सुरू झाले. एक मी पालकमंत्री असताना सुरजागडचा प्रकल्प सुरू झाला. दादांना माहित आहे, आशिष जयस्वालला माहित आहे. त्यावेळेस सुरजागडचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं. तिथे रस्ते होऊ लागले, आरोग्य केंद्र झाली, शाळा झाल्या, तिथल्या महिलांना रोजगार दिला. त्याचबरोबर टाटा इन्स्टिट्यूटने देखील त्या ठिकाणी एक स्किल सेंटर उभं केलंय. 100 कोटी रुपये 100 कोटी रुपये त्यांनी दिले. त्यात आपला पण IIIT इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन त्यांनी हे सुरू केलंय. 5,000-6,000 लोक त्यामधून दरवर्षी बाहेर पडतील ट्रेंड होऊन. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आता तिकडे गडचिरोलीत केलं होतं, पुण्यात केलंय, आता कल्याणमध्ये सुरू, संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये हे अशा प्रकारचं IIIT सुरू होतं, रत्नागिरीमध्ये, सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून गडचिरोलीची ओळख आता स्टील सिटी म्हणून होत आहे. सभापती महोदय, दावोसला करार झाले ते फक्त पुणे मुंबई पुरते मर्यादित नाहीत. उत्तर महाराष्ट्रात 50,000 कोटींची रुपयांची गुंतवणूक आली. एकट्या अहिल्यानगरमध्ये
11,519 कोटीची गुंतवणूक होती आहे. राज्याचं पुढचं मॅन्युफॅक्चरिंग हब छत्रपती संभाजीनगर आणि जालना होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचं नियोजन आहे. दिल्ली मुंबई कॉरिडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा छत्रपती संभाजीनगर भागात तयार केल्या जात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर करतो आपण. देशात ईव्ही उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असेल, त्या प्रकारचं काम सुरू आहे. इथल्या ईव्ही क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाते. देशातली पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे. आता या कॉरिडॉरमध्ये जागा शिल्लक नाही आहे. त्यामुळे आता आणखी 8,000 एकर जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. समृद्धी महामार्गामुळे जगातले उद्योग या भागाकडे आकर्षित होऊ लागलेले आहे. कनेक्टिव्हिटी वाढली. 18 तासाचा प्रवास 6 तासावर आला, 7 तासावर आला. आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे आज बंदर जवळ आली, JNPT जवळ आलाय, त्या ठिकाणी जालना जवळ आलाय, ड्रायपोर्ट जवळ आले आणि यामुळे या ठिकाणी विकासाला चालना मिळते आहे. आणि म्हणून मुंबई पुण्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, या भागामध्ये नवीन औद्योगिक पट्टे तयार होत आहेत. विदर्भामध्ये नागपूर अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होतोय. उद्योगाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांनी प्रश्न निर्माण केले होते, त्यांना मी हे उत्तर देतोय. अमरावतीमध्ये PM मित्रा पार्क प्रमाणे वस्त्रोद्योग पार्कमुळे नवी इंडस्ट्रियल इकोसिस्टीम तयार होते आहे. एअर इंडियाच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तिथे उभी राहते आहे. पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर हे आता देशात